हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तेव्हा दक्षने म्हटले, तू आली कशासाठी आहेस इथे? तुला कोणी आमंत्रित केलं होतं? तुझ्या मर्जीने विवाह केला होतास, राहा त्याच्याबरोबर, त्या जंगली बरोबर राहा, अशा खूप गोष्टींची बडबड केली. तर पार्वतीने पाहिले की भगवान शिव आता माझा स्वीकार करणार नाही, घरात मला सन्मान नाही. तर त्याच वेळी एक हवनकुंड बनवलेलं होतं, त्यामध्ये घालून 1 क्विंटल लाकडे आणि घालत होते चारी बाजूंनी ते ब्राह्मण ऋषी. तूप, पूर्ण अग्नी भडकला होता, पूर्ण ज्वाळा निघत होत्या त्यातून. तर पार्वतीजी म्हणजे दक्षच्या मुलीने त्या हवनकुंडात उडी घेतली, आत्मदाह करून घेतला. यज्ञ खंडित झाला. लगोलग त्या मुलीला काढले गेले. तोपर्यंत तिचे मांस जळले होते, मेली होती, अस्थी शिल्लक होत्या, हाडे शिल्लक होती. मोठी गोष्ट आहे, आम्ही ज्या उद्देशाने ही कथा सांगत आहोत त्यालाच घेऊ. भगवान शंकराला माहीत पडले, आपल्या सगळ्या अनुचरांना बरोबर घेऊन तिथे पोहोचला. त्याआधी त्यांनी भैरवाला पाठवले. त्याने येऊन तिथली खूप मोठी कहाणी आहे. भगवान विष्णू पण विद्यमान होते त्या यज्ञात, भगवान ब्रह्माजी पण विद्यमान होते. जेव्हा त्यांना माहीत पडले की भगवान शंकर आपल्या सेनेबरोबर येत आहेत, तर ब्रह्माजी तर पहिले पळून गेले. विष्णूजी पळू लागले. तर शंकर दक्षने म्हटले की हे भगवान, मी तुमच्याच सुरक्षेत हा यज्ञ केला होता, तुम्हीच मला आपत्तीत सोडून जात आहात. तर भगवान विष्णू मग थांबले होते. त्यांनी युद्ध केलं. युद्धात मग ते खूप पराभूत झाले, स्तब्ध झाले, मग पळून गेले ते तिथून सोडून. हे पुराणात वर्णन आहे, शिवपुराणात. सांगायचा भाव हा आहे की भगवान शिवने येऊन राजा दक्षची मान कापली. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून मग त्यांना दुसऱ्यांदा जिवंत केले, जसे कोणता बकरा आणून त्यांच्या चेहऱ्याच्या इथे लावला. पुराणातील कथा तुम्ही खूप ऐकलेली आहे. आम्ही या विषयावर येऊ आता. पुण्यात्म्यांनो, जसे इथे परत शंका उत्पन्न होईल तुम्हाला की भगवान शिवने राजा दक्षला जिवंत केले आणि बकऱ्याची मान लावली, तर भगवान शंकरात पण शक्ती आहे. पुण्यात्म्यांनो, जसे धरमदासजींनी एकदा, आदरणीय धरमदास साहेबजींनी भगवान कबीर परमेश्वरजींना हाच प्रश्न केला होता की हे परमात्मा, तुम्ही सांगत आहात की राम आणि श्रीकृष्ण हे समर्थ भगवान नाही आहेत, म्हणजे विष्णू आणि शंकर आणि ब्रह्माजी. विष्णूजींचा अवतार श्रीकृष्णजी आले होते. त्यांनी राजा मोरध्वजाच्या घरी एक लीला केली होती जाऊन, जे साधुरूप घेऊन. आणि राजा मोरध्वजाने आपला पुत्र ताम्रध्वजाला करवतीने चिरून टाकले होते. भगवान श्रीकृष्णजींनी त्याला जीवित केले होते. तुम्ही हे सांगत आहात की हा सक्षम नाही आहे, ही गोष्ट माझ्या पचनी पडत नाही. तेव्हा परमात्म्याने उदाहरण दिले होते की मुला, गोष्ट ऐक. इथे तर मोरध्वजाचा पुत्र ताम्रध्वजाला श्रीकृष्णजींनी जिवंत केले होते करवतीने देह फाडल्यानंतर. आणि त्याचा सख्खा भाचा सुभद्रा पुत्र अभिमन्यू महाभारताच्या युद्धात मारला गेला होता. पांडवांचा कुळनाश होत होता. हाहाकार माजला होता. श्रीकृष्ण रडत होता, त्याची बहीण रडत होती, 5ही पांडव डोके आपटत होते. त्यावेळी अभिमन्यूला जीवित नाही केले त्याने. त्यावेळी कुठे गेले होते त्याचे ते सामर्थ्य? तेव्हा धरमदासजींनी म्हटले होते, भगवान, याचे
उत्तरही तुम्हीच देऊ शकता. आम्ही तर बस मुलांसारखे प्रश्न आहेत आमचे, मुलांसारखी बुद्धी आहे आमची. ही पण गोष्ट खरी आहे तुमची की तिथे का जीवित नाही केले त्याला? तर परमात्म्याने म्हटले की ताम्रध्वज मुलाचे आयुष्य बाकी होते, आणि ज्याचे आयुष्य बाकी आहे हे डॉक्टर एक पाय कापून दुसऱ्या ठिकाणी लावतात. इथली कातडी काढली तिकडे जोडली, हे तर वैज्ञानिक करतात या कामाला. आणि ज्यांचे आयुष्य शिल्लक नाही तिथे डॉक्टर फेल होऊन जातात स्वतः. डॉक्टर हार्ट अटॅकचे हार्टचा स्पेशलिस्ट डॉक्टर, आणि हार्टच्या आजाराने ग्रस्त, आणि हातात गोळी टॅबलेट, खाऊ पण नाही शकला, 1 मिनिटात श्वास पूर्ण संपले. तर भगवानापेक्षा मोठे ना कोणते विज्ञान आहे ना हे छोटे भगवान आहेत. भगवान तर भगवानच आहेत. तो समर्थ आहे, सत्य पुरुष आहे. तेव्हा परमात्म्याने सांगितले की ताम्रध्वजाचे आयुष्य बाकी होते, अभिमन्यूचे आयुष्य इतकेच होते, आणि हा भगवान इतकेच काम करू शकतो. आयुष्य बाकी होते तर त्याचे राजा दक्षला दुसऱ्याची मान जोडली. चल भावा, परंतु हे सक्षम नाहीयेत. आता पुढे बघा काय होते की भगवान शंकराने पार्वतीजींच्या अस्थी उचलल्या आणि 10,000 वर्षांपर्यंत त्यांना हृदयाजवळ ठेवून पार्वती पार्वती दक्षमाया दक्षपुत्री दक्षपुत्री म्हणत म्हणत वेड्यासारखा फिरत राहिला. आता पुण्यात्म्यांनो, आता हे आपण भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू, भगवान शिवजींना सुखी मानायचे? हे सुखी आहेत? हे सुखी व्यक्तीचे लक्षण आहे? 10,000 वर्षांपर्यंत वेड्यासारखे खाणे नाही, पिणे नाही, हाय पार्वती, हाय दक्षमाया, हाय दक्षपुत्री. तर आमच्याकडे ज्ञानाची कमी होती, ज्या कारणाने आपण प्रत्येकाला भगवान व समर्थ मानले. बघा, असं नाही सांगत दास, ना माझ्या भगवानाने सांगितले की ब्रह्मा विष्णू महेश बिलकुल युजलेस आहेत. हे जितके सक्षम आहेत, जितके यांचे सामर्थ्य आहे तितके सांगितले आहे. जसे एका स्टेटचा, प्रांताचा मंत्री असतो आणि त्या प्रांताच्या मंत्र्याला कोणी प्रधानमंत्री मानत असेल तर ती चूक आहे त्याची. तर परमेश्वराने आणि परमेश्वराकडून प्राप्त ज्ञानाने या दासाने हा इतका संभ्रम दूर केला आहे की ज्यांना तुम्ही समर्थ शक्ती मानत होतात, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी, दुर्गा आदींना, हे समर्थ नाहीयेत. हे केवळ 21 ब्रह्मांडामध्येच एक ब्रह्मांड, 21 ब्रह्मांड आहेत या काळाची. यात 21 प्रांत समजा. एका प्रांतात हे एक विभागाचे मंत्री आहेत. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी, तमोगुण विभागाचे शंकरजी. बस इतके मालक आहेत हे. आणि हे कोणाच्याही संस्काराला कमी व अधिक नाही करू शकत. वर्क डन ही देतात, आपले केलेले कर्मच प्राप्त करून देतात. समर्थ परमात्मा, परमाक्षर ब्रह्म, सत्य पुरुष कबीर साहेबजी हे आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे आपल्या नशिबात लिहिलेल्या आपल्या पापकर्मांचा नाश करून आणि आपल्याला सुखी करतात. आमचा मृत्यू होणार असेल त्याला टाळतात. आमच्यावर अजून कोणती आपत्ती येणार आहे, कोणती हानी होणार आहे, त्याला पण ते जे पापकर्माने होणार होते आणि पापकर्माचा नाश झाला त्याच कर्माने तर हानी होणार होती, कर्म परमात्म्याने कॅन्सल करून टाकले, तर सुख झाले. तर हे केवळ समर्थ परमात्माच करू शकतात. आता दास आज हे सांगत होता तुम्हाला की परमात्म्याने आम्हाला येऊन हे सांगितले आहे की या काळाच्या लोकात आणि तुम्ही सुख शोधत आहात. ज्यांना तुम्ही परमात्मा मानत होतात ते तुमचे भगवान सुखी नाहीत, कधी स्वप्नात सुख नाही मिळाले त्यांना. भगवान श्रीकृष्णजींचा जन्म झाला, मामा शत्रू बनला, जेलमध्ये जन्म झाला आणि मामा शत्रू मागे लागला. कधी जरासंध मारायला येत आहे, कधी शिशुपाल काठी उचलत आहे, कधी जरासंध, कधी काल्यवन आला. शेवटी भगवानाने म्हणजे या 3 लोकांच्या इतके सामर्थ्य असलेल्या या मालकाने आपल्याला दिलासा प्राप्त करण्यासाठी की जरा सुखाचा श्वास मला मिळावा, मथुरा सोडली आणि द्वारका बनवली. खूप दूर जाऊन, जंगल होतं पहिलं मध्ये, बिलकुल निर्मनुष्य होत असे, माहीत पण नसे पडत की कुठे निघून गेले लोक. द्वारका
समुद्रात एका टापूवर जाऊन आपले जीवन निर्वाह केले. आणि अंत कसा झाला श्रीकृष्णजींचा? आता भगवान सूक्ष्म वेदात सांगतात, एका वेळेस द्वारकेच्या किनाऱ्यावर, द्वारकेच्या वनात, एक असते जंगल, एक असते वन, म्हणजे स्मॉल फॉरेस्ट, छोटं जंगल जे गावाच्या नगराच्या आसपास असतं, त्याला वन म्हणतात. तर तिथे वनात जाऊन दुर्वासा ऋषी बसले आणि दुर्वासा ऋषी यांच्याविषयी खूप प्रसिद्धी होती, त्यांचा खूप बोलबाला होता. वेल नोन होते ते की भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ते पूर्ण ज्ञाता आहेत. आणि त्यावेळी यादव 56 कोटी झाले होते संख्येने, 56 कोटी. द्वारकेच्या मध्ये राहणारे. आणि भगवान श्रीकृष्णजींनी काही अशा दुष्ट तत्वांना मारले होते ज्या कारणाने ते हिरो बनले होते. प्रत्येकाच्या हृदयात हे झाले होते की यांच्याहून ताकदवान पृथ्वीवर कोणी नाही. ज्या कारणाने यादव अभिमानी झाले होते, त्यांनी साधू संतांचा जो सत्कार करणे पण सोडले होते, त्यांच्याबरोबर वाईट वर्तन करणे चालू केले होते. याच भ्रमाने त्यांचा तो टाईम आला नाश होण्याचा. अहंकार, पुण्यात्म्यांनो, कोणीही करू दे, शेवटी त्याला खूप मोठी हानी होईल. जीवच राहिले पाहिजे. जीवाला आपल्या क्षमतेची माहिती असली पाहिजे, कारण की तो आधीन बनून राहील. आधीनी के पास है पूर्ण ब्रह्मदयाल, मान बड़ाई मारियो बेअदबी सिरकाल. विभीषण का भाग बडेरा, दासा तन आया तिसनेरा, दासा तन आया बिस्वे बीसा, अर्ता को लंक देई बक्षिसा. हे उदाहरण देऊन समजावतात परमात्मा की आधीन व्यक्तीच्या बरोबर भगवान असतो. आणि इथली जी खोटी नाटी सुख आहेत ती पण त्या आधीन भक्तालाच प्राप्त होतात. रावणाने किती भक्ती केली, डोकी पण कापून चढवली, परंतु अभिमान नाही गेला. जी लंका त्याला खूप आवडत होती ती लंका पण त्याच्या हातातून गेली शेवटी त्या अहंकारी प्राण्याकडून. आणि एक आधीन बनून भगवानाची भक्ती करत होता. परमात्मा आले होते, मुनिंदर नावाने आले होते त्रेतायुगात. तेव्हा मंदोदरी व बिभीषण परमात्म्याचे शिष्य झाले होते. आणि परमात्म्याच्या ज्ञानाने लीनता येते. लीनतेमुळेच सगळ्या भक्तांचे गुण संपन्न होतात. आणि ज्यात भक्ताचे गुण आहेत तिथे भगवान राहतो. ज्या कारणाने बिभीषणाला ती लंका पण मिळवून दिली दात्याने, आणि रावण त्या लंकेला राखू नाही शकला. तो भक्ती पण करत होता, परंतु अभिमान नाही गेला. तर सांगायचा भाव हा आहे की या सत्संगातून तुमच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला जाईल, कारण की तुम्ही परमात्म्याच्या या तत्वज्ञानाच्या प्रकाशाने कुठे संकट नको ओढवायला, कुठे पडू नये, आपले काम न बिघडवो. हा फाऊल पॉइंट तुम्हाला दाखवत आहोत भक्तीत जे असतात. तर इथे परमात्मा सांगतात की आदीनी के पास है वो पूर्ण ब्रह्म दयाल, मान बड़ाई मारियो हो बेअदबी सिरकाल. विभीषण का भाग बडेरा, की मोठा भाग्यवान होता बिभीषण, के दासा तन आया तिसनेड़ा, की त्याच्यामध्ये लीनता आली. विभीषण का भाग बडेरा, दासा तन आया तिसनेरा, दासा तन आया बिस्वे बीसा, जाको लंक दई बख्शीसा. ऐसा दासा तन है भाई, लंक बकसते वार न लाई. मग परमात्मा सांगतात की तो नम्र आत्मा बिभीषण भगवानाची सद्भक्ती करत होता. तर हे खोटे सुख पण जर तुम्हाला पाहिजे तर या प्रकारे मिळेल. लीन रहा. जोपर्यंत राहाल तुम्हाला सुखाची भावना राहील आणि मग मोक्ष प्राप्त होईल. आता आपण येऊ त्या प्रसंगाकडे की यादव सगळे भगवान श्रीकृष्णाच्या आडून अहंकारी झाले. साधू संतांचा सत्कार सोडून दिला. त्यांच्याबरोबर चेष्टा करू लागले. तुम्ही काय आहात? तुम्ही भटकत फिरता जंगलात,
तुम्ही कोणता धंदा करून का नाही खात, अशा प्रकारची भाषा बोलू लागले. त्यावेळी दुर्वासाजी त्या वनात जाऊन बसले, द्वारकेच्या बाहेर थोड्याशा दूरवर. आणि द्वारकेत या गोष्टीची एक अशी अफवा उठली, चर्चेचा विषय झाला की एक महापुरुष आले, दुर्वासाजी मोठे पोहोचलेले संत आहेत आणि भूत भविष्य आणि वर्तमानाचं सगळं जाणतात. श्रीकृष्णजींचा पुत्र प्रद्युम्न आणि त्याच्या मित्रांना मिळून एक कुचेष्टा सुचली. त्यांनी एक निर्णय घेतला की असे ऐकत आहोत की हे दुर्वासाजी मोठे पोहोचलेले महापुरुष आहेत आणि भूत भविष्य सर्व जाणतात, यांची परीक्षा घेऊयात. त्यांनी काय केलं की प्रद्युम्नला, श्रीकृष्णजींच्या पुत्राला, एका स्त्रीचं सोंग बनवलं, स्त्रीचे कपडे घातले आणि एका गर्भवती स्त्रीचं सोंग बनवलं. पोटावर एक कढई, जशी फोडणी बिडणी देण्याची एक छोटीशी कढई असते घरात, स्वयंपाकघरात, एक छोटीशी कढई पोटावर बांधली आणि वरती त्याच्या उशी बांधली कापसाची, मग कपडा बांधला आणि वरून स्त्रीचे कपडे घातले आणि तोंड झाकून घेतलं. घुंगट घेऊन चालू लागली. 10-12 त्याच्याबरोबर अजून जे खोडकर योजना बनवून गेले होते ते गेले. दुर्वासाजींच्या जवळ जाऊन त्यांनी म्हटलं की भगवान, प्रणाम असो ऋषीजींना, आम्ही तुमच्याकडे एक समस्या घेऊन आलो आहोत. दुर्वासाजींनी विचारले, सांगा बरं काय आहे तुमची समस्या. की ही व्यक्ती आणि ही याची पत्नी, यांच्या विवाहाला 10-12 वर्ष झाली आहेत ऋषीजी. आता भगवानाने दया केली आहे, ही गर्भवती झाली आहे आणि हे उतावळे होत आहेत. तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही भूत भविष्य व वर्तमानाचे सर्व जाणणारे आहात. तर हे तुम्हाला हे विचारू इच्छितात की यांना मुलगा होईल की मुलगी. आता दुर्वासाजींनी आपली दुर्बीण लावून पाहिलं, दिव्यदृष्टी, त्यातून त्यांना समजलं की बकवास करत आहेत हरामजादे. लाल डोळे करून आणि उचलला चिमटा आणि म्हणाले, यादव कुळाचा नाश होईल याने, तुमचा सर्वनाश होईल यादव कुळाचा. पळून जा हरामजाद्यांनो, तुम्ही काय करत आहात हे. तर पळून गेली मुले. पुढे सगळा नाश होईल याने. आता ती मुले पळून आली गावात. मुलगा थोडाच होता तो प्रद्युम्न, त्याला तर मुलगा झालेला होता अनिरुद्ध. बाकी कुबुद्धी तर हे कधीही, जे वाईट कर्म असतात माणसाला कोणत्या ना कोणत्या वयामध्ये दुःख जरूर देतील. तर नगरात जेव्हा आले, त्यांनी सगळ्यांना सांगितले की असे असे आम्ही गेलो होतो. दुर्वासाजींना तर खरोखर माहीत पडले, ते तर खरोखर जाणकार आहेत. त्यांनी सांगितले की ही गर्भवती नाही आणि तुमचा नाश होईल, ज्याच्यापासून तू गर्भ बनवलायस याच्यामुळे तुमचा नाश होईल. तर गावाचे जे मुखिया आणि बुद्धिमान व्यक्ती बुजुर्ग होते, त्यांना चिंता वाटली की मुलांनी तर बकवास केली आणि त्यांनी शाप दिला, सारे मरतील आता. तर त्यातले काही म्हणू लागले की आमच्या सोबत भगवान श्रीकृष्णजी आहेत. वा भावा वा, ही पण काय घाबरायची गोष्ट आहे. चला त्यांच्या समोर त्यांना प्रार्थना करूयात. आता श्रीकृष्णजींच्याकडे गेले. श्रीकृष्णजींच्याकडे जाऊन आपल्या चिंतेचा विषय सांगितला की भगवान, अशी अशी मुलांनी चेष्टा केली आणि दुर्वासाजींनी शाप दिला आणि दुर्वासाजींचा शाप तर काळ्या दगडावरची रेख, हा तर परत होऊच नाही शकत. तेव्हा श्रीकृष्णजींनी सांगितले की तुम्हीच आमची रक्षा करू शकता. तुम्ही समर्थ आहात, सर्व शक्तिमान आहात, तुम्ही विष्णू अवतार आहात, असे त्यांचे गुणगान केले. श्रीकृष्णजींनी म्हटले की भावांनो बघा, मुलांना तिथेच पाठवा आणि दुर्वासाजींची माफी मागायला सांगा. ते क्षमा करतील तर गोष्ट बनेल. त्या मुलांना घेऊन नगराचे मुख्य व्यक्ती, मोजके जे बुद्धिमान व्यक्ती, बुजुर्ग होते, सगळे बरोबर गेले हजारोंच्या संख्येत. दुर्वासाजींच्या समोर त्या मुलांना सांगितले की माफी मागा. त्यांनी प्रणाम केला, माफी मागू पाहिली, क्षमा याचना केली. परंतु दुर्वासाजींनी म्हटले की जे माझ्या मुखातून वचन निघालं ते परत नाही घेऊ शकत. तुम्ही जा. आपल्या मुलांना समजावून ठेवायला पाहिजे होते, साधू संतांबरोबर बकवास करायची नसते. तुम्ही जाऊ शकता.
आता याला परत घेणं माझ्या हातची गोष्ट नाहीये. परत परतून आले. परत श्रीकृष्णजींकडे गेले की भगवान त्यांनी तर मनाई केली की मी आता काही नाही करू शकत. आता श्रीकृष्णजींनी म्हटले की बघा, कोणत्या गोष्टीने, आता पुण्यात्म्यांनो, या कथेने तुम्हाला खूपसे ज्ञान होईल. प्रत्येक पैलूवर यावर विचार दास तुम्हाला देईल. आता बघा, आपण कोणता हा जो शाप दिला तो 3 तापांमध्ये येतो. कोणाला शाप देणे, कोणावर घाला घालणे, कोणावर प्रेत आत्मा सोडणे, मग जंतर मंतर करणे, कोणावर काळी जादू करणे, हे 3 तापामध्ये येते. आणि या 3 तापांच्या दुःखाने सगळे यादवग्रस्त झाले आणि श्रीकृष्ण भगवान म्हणवले जायचे. श्रीकृष्णजी त्या तापातून मुक्त नाही करू शकले, त्यांचा नाश झाला शेवटी. तथापि उपाय पण सांगितला त्यांनी. आता अजून जितके त्यांचे पुजारी आहेत, रामकृष्ण ब्रह्मशंकर भगवानांचे जे संत आहेत, त्यांचे जे गुरु बनले आहेत, त्या पदांवर बसले आहेत, ते पण उपाय सांगतात. जर श्रीकृष्णजींच्या उपाय सांगण्याने जी साधना क्रिया त्यांनी सांगितली ती केल्याने काही लाभ नाही झाला, तर यांच्या या पुजाऱ्यांच्या सांगितलेल्या उपायांनी तुम्ही काय लाभ घेणार, यातून इतकाच निष्कर्ष निघतो. आता काय झाले, श्रीकृष्णजींनी सांगितले की बघा, चिंता नका करू. सोपासा उपाय आहे याचा की कशाने आपला नाश होईल. की जी कढई बांधली होती पोटावर, लोखंडाची कढई, आणि जे कपडे घातले होते ती उशी, कापूस लावून ठेवला होता, त्यांना तर जाळून टाका, कपड्यांना तर. राहिली गोष्ट कढईची. त्या कढईला प्रभास क्षेत्राला घेऊन जा, यमुनेच्या काठावर सगळे, आणि तुमची ड्युटी लावा 5-5, 10-10, 20-20 लोकांची डेली, की त्या कढईला दगडावर घासून घासून त्याचा चुरा बनवून यमुनेत फेका. ना रहेगा बांस, ना रहेगी बांसुरी. सगळ्यांना खूप छान वाटले की भगवान श्रीकृष्णाने तर कमाल केली, वाह भगवान, वाह भगवान. कारण ते गुरु पण होते. श्रीकृष्णजी आध्यात्मिक गुरु पण होते त्यांचे, पांडवांचे आणि यादवांचे. तर ही गोष्ट ऐकून सगळ्यांना आनंद झाला की बाबा ठीक आहे, ना रहेगा बांस, ना रहेगी बांसुरी. लावली 20-20, 50-50 लोकांची सेवा, की जा जिथे भगवानांनी सांगितलं त्या क्षेत्रात जाऊन, प्रभास क्षेत्रात, आणि यमुनेच्या किनाऱ्यावर दगडावर घासून घासून चुरा बनवा. आता घासण्याआधी 2 कड्या होत्या, त्या तोडल्या पहिल्या तर वेगवेगळ्या पकडण्याच्या. आता त्या कड्या घासायची ड्युटी वेगळी दिली 4-4, 5-5 जणांची, की तुम्ही कितीही दिवसात घासा यांना. बाकीच्यांनी ती कढई घासून चुरा बनवला. एकाच्या जवळ 2-4 जणांना कडी मिळाली होती, त्याची लास्टमध्ये थोडीशी राहिली होती, ती गोल गोल अशी चमकणारी, कारण ती घासल्याने चारी बाजूंनी चमकत होती ती. तर त्याने विचार केला, जो आळशी होता, सगळ्यांनी आपले काम केले, माझ्याकडून घासले गेले नाही, तर त्याने विचार केला की या एका कडेने काय वीज कोसळणार. जशीच्या तशी त्याने जंगलात त्या यमुनेत फेकली ती कडी. बाकी सगळी कढई घासली होती, तिचा चुरा बनवला. आता ती कोण्या माशाने खाद्यपदार्थ समजून खाल्ली. त्या माशाला पकडले एका शिकाऱ्याने, ज्याचे नाव बालिया नावाचा एक शिकारी होता, जो कोळी होता. त्याने पकडून मासा जेव्हा घेऊन गेला, जेव्हा कापला, मासा कापला तेव्हा त्यातून तो पांढरा धातू निघाला, खूप चमकणारा. तर शिकाऱ्याला वाटले की असो वा नसो, हा चांगला धातू असेल की ही चांदी तर नसेल. तो घेऊन गेला सोनाराकडे. सोनार म्हणू लागला की बाबा ही चांदी नाहीये, धातू चांगला आहे. तो लोहाराकडे घेऊन गेला. लोहार म्हणाला की खूप चांगले लोखंड आहे आणि याचे काय बनवू. तर शिकाऱ्याने म्हटले की माझ्या या बाणाच्या पुढचा ॲरो बनव, माझ्या डोक्यावर घाल, ते बनवून विषाक्त बनव. तर त्याच्या बाणाचा जो बाण असतो तीराचा, त्या बाणाच्या पुढे एक ॲरो असतो तीक्ष्ण, कारण की तो पशुपक्ष्याला जाऊन सरळ लागेल, मारेल त्याला. तर तो विषाक्त बनवून घेतला. तिकडून काही दिवसांनंतर तिकडे त्यांनी जो चुरा फेकला होता यमुनेत, त्याचे गवत उगवले,
जसे डाब, कुश, जसे कुश असतात ना, कुशाप्रमाणे, आणि जसे कुश पाहिला असेल कुशाप्रमाणे पानांचे, आणि अत्यंत धारदार पाने त्याची, जसे आम्हाला माहिती आहे, जसे काही वेळा डाब असते ज्याला कुश म्हणतात, कुशा, त्याची इतकी तीक्ष्ण पाने असतात, बोटाला घासले गेले तर बोट कापले जाते त्याने, अर्ध्यापेक्षा जास्त कापले जाते, अर्धे, इतकी धारदार पाने असतात. परंतु ते तर दुर्वासाच्या शापाने शापित होते. ते एक असे गवत उगवले. तिकडे काय झाले, काही दिवसांनंतर, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षांनंतर काय झाले, आपापसात द्वारकेत भांडणे चालू झाली. छोट्या मोठ्यांची लाज राहिली नाही. थोड्याशा गोष्टीवरून मारकाट, मारणे कापणे चालू झाले. थोड्याशा गोष्टीवरून कत्तली करू लागले. मग गावातले लोक पहिले धार्मिक खूप होते, आत्तापर्यंत होत होते. गावात कोणतीही आपत्ती असेल तर साधुसंतांकडून त्याचा विकल्प, त्याचा उपाय मागत होते की कोणत्या प्रकारे शांती असू दे नगरात. तर त्यांच्याकडे तर श्रीकृष्णच होते फायनल, फर्स्ट आणि फायनल, लास्ट अँड फायनल. श्रीकृष्णजींच्याकडे गेले. श्रीकृष्णजींनी सांगितले, भगवान, माहीत नाही नगरात काय झाले, काय घुसले नगरात, कोणी कोणाचे म्हणणे ऐकायला तयार नाही, मोठ्या छोट्यांची लाज राहिली नाही. छोटीशी गोष्ट असेल, मारामारी, कत्तली होत आहेत. भगवान, काही दया करा, काही उपाय सांगा याचा. तर श्रीकृष्णजींनी काय उपाय सांगितला की तुमच्यावर दुर्वासाजींचा जो शाप आहे तो प्रभावी झाला, तो फळत आहे. तर खूप चिंतित झाले. पहिले तर भगवानाने उपाय सांगितला होता की साऱ्या कढईला घासून घासून चुरा बनवून टाकून द्या यमुनेत, ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी. तेव्हा या म्हणण्याने संतोष मिळाला होता लोकांना की चला झालं समाधान. आणि आज परत श्रीकृष्णजी हेच सांगत आहेत की दुर्वासाजींचा शाप तुमच्यावर फळत आहे. आता ते त्यांच्या तोंडाकडे बघत आहेत, परंतु आपली बुद्धी इतकं काम नाही करत. जसे आपण पण असे दुःखी होतो, पहिले जात होतो कोणत्या गुरुकडे, काही आपले दुःख घेऊन, तो काही उपाय सांगत होता. मग दुसऱ्या वेळेस अजून कोणता उपाय सांगत होता. तिसऱ्या वेळेस सांगायचा की हे तर तुझ्या भाग्यातच आहे, तुला भोगायलाच लागेल. मग पहिली रिकामी उजी व्हायला का सांगत होते. असेही या सगळ्यांची हीच स्थिती आहे. तर श्रीकृष्णजींनी पहिले हे सांगितले होते, मग आता सांगत आहेत की हे तर भोगायलाच लागेल तुम्हाला. आता हे फळले तर परत उपाय विचारला की भगवान, मग आता तुम्ही उपाय सांगा. असे करा, जितके पण नर यादव आहेत, पुरुष, मेल ओनली, जरी नवजात शिशु पण असला तरी प्रभास क्षेत्राला जा, जिथे ती कढई घासली होती आणि चुरा टाकून दिला होता, तिथे गवत उगवले इतके मोठे मोठे की तिथे जाऊन सगळेच्या सगळे यमुनेत स्नान करून या. तुम्ही पापमुक्त व्हाल यमुनेत न्हाण्याने, स्नान केल्याने. आता सगळे खूप प्रसन्न झाले की खूप सरळ उपाय सांगितला भगवानाने. आणि सगळे आपापल्या मुलांना, नवजात शिशु जो त्याच दिवशी जन्मला होता त्या मुलाला, ओनली मुलांना घेऊन गेले बरोबर. आणि पोहोचले 56 कोटी तिथे. पहिल्यांदा स्नान केले गेल्या गेल्या, कारण की आमचा शाप दूर होईल, पाप हा शाप नाश हो, शाप संपून जाओ. आणि बाहेर येताच पहिले धुसमूस चालूच होती सगळ्यात. त्यात तू काय म्हटले होतेस त्या दिवशी, तू काय म्हटलंस त्या दिवशी, सगळे एकत्र जमले. तोपर्यंत कधी कधी भेटायचे ते. बाहेर येताच ते एकमेकांना शिव्याशाप, हाणामारी आणि गवत उपटायचे. गवत घ्यायचे आणि मारायचे, मानेला लागून आरपार व्हायचे, तलवारीचे काम करू लागले ते गवत. आणि 56 कोटी यादव कापून मेले. गेले होते तिथे शाप नाश करायला आणि आपलाच नाश केला तिथे जाऊन. श्रीकृष्णजींनी सांगितलेल्या उपायानुसार त्यांचा शाप तर दूर झाला नाही, शापाचा नाश झाला नाही, यादवांचा नाश झाला. आता इथे परमात्मा सांगतात, गरीबदासजी सांगतात की तुम कौन राम का जपते जापम और ताते कटे ना ये तीनों तापम. समर्थ का शरणाग हो रंग होरी हो, भाई कदे न हो ए काज राम रंग होरी हो. की समर्थाला शरण या, तुमचा कधी ब्रह्मनिरास नाही होणार आणि या तिन्ही तापांचा नाश होईल. आता प्रसंग चालू आहे त्यावरच जाऊया.
आता 56 कोटी यादव कापून मेले, आपापसात कत्तल केली. विष्णू पुराणात लिहिले आहे की काही यादव वाचले होते. श्रीकृष्णजी मग गेले, आपल्या तिथून नगरातून बाहेर निघाले. त्यांनी त्या गवताला उपटले. त्यात हे लिहिले आहे की ते मुसळ बनले, मुसळ. त्या मुसळाने शिल्लक राहिलेल्या यादवांना स्वतः श्रीकृष्णजींनी मारले, पूर्ण नाश केला आणि स्वतः जाऊन झोपला प्रभास क्षेत्रात एका वृक्षाखाली. भगवान श्रीकृष्णाच्या पायावर एक पद्म, एक चमकतं चिन्ह, जसं की आपल्याला तीळ असतात, मस असतात, असे त्यांच्या पायावर जन्मापासूनच एक पद्म होतं. ते रात्रीत असं चमकायचं जसे 50-100 वॉटचा बल्ब चालू आहे, लावला आहे, आणि दिवसा पण त्याची चमक कायम राहायची. तर श्रीकृष्णजी एका वृक्षाच्या खाली, सर्व जेव्हा त्यांचा नाश झाला, उरल्या सुरल्यांना स्वतः मारून शिल्लक राहिलेल्यांना, आणि आडवा झाला त्या वृक्षाच्या खाली पायावर पाय ठेवून, गुडघ्यावर दुसरा पाय ठेवला होता, पद्मवाला पाय वरती होता, तो चमकत होता. आणि वृक्षाच्या ज्या चारही बाजूच्या फांद्या होत्या, वाकल्या होत्या, झोपाळल्या होत्या, आणि तो शिकारी ज्याने त्या कढईच्या कडीचा आपला विषाक्त बाण बनवून घेतला होता, विषामध्ये बुडवून बाण बनवून ठेवला होता, त्याच बाणाला घेतलं होतं त्या दिवशी. आणि सकाळपासून दुपारपर्यंत तो फिरत राहिला जंगलात. कोणती शिकार नाही मिळाली त्याला, शिकार करायला गेला होता. त्याने काय पाहिलं की झाडाच्या फांद्या इतक्या खालपर्यंत लटकत होत्या, जमिनीला स्पर्श करत होत्या. त्यांच्यामधून त्याने भगवान श्रीकृष्णजींच्या पायाच्या पद्माची एक चमक पाहिली. त्याने विचार केला, कोणी मृग बसलाय, हरिण, आणि त्याचा डोळा चमकत आहे. जर मी इथून तिथे जाईन तर हा पळून जाईल, कोणतं हरिण मला मिळालं नाहीये, का नाही इथूनच याला मारून टाकू. घेऱ्यामधून निशाणा साधून मृगाचा, हरणाचा डोळा समजून भगवान श्रीकृष्णाच्या पायावर बाण मारला, विषाक्त. जसाही बाण लागला, श्रीकृष्णजी विव्हळू लागले, अरे मेलो, अरे मेलो रे, मेलो रे. शिकाऱ्याने विचार केला, कोणा माणसाला लागला, ही तर गोष्ट बिघडली. पळत पुढे येऊन पाहिले, काय पाहिले की द्वारकाधीश मुकुटासहित तिथे तडफडत आहेत. त्या मुकुट आदीमुळे त्याने ओळखले की हा राजा आहे. तेव्हा त्याने हात जोडून म्हटले की भगवान, माझ्याकडून चूक झाली, माहीत नसताना लागला माझा. तुम्ही तर अंतर्यामी आहात, तुम्ही तर सर्व जाणता. माझी इच्छा नव्हती तुम्हाला मारण्याची, माझे कोणते शत्रुत्व नव्हते तुमच्याशी, आणि अशी अशी माझ्याकडून चूक झाली. मी तुमच्या या चमकला हरणाचा डोळा समजलो. तेव्हा श्रीकृष्णजींनी म्हटले, कारण की काळाच्या हातात रिमोट आणि दिव्यदृष्टी दिली की बाबा, हा तुझा व माझा कोणता मागचा अकाउंट होता तो क्लिअर झाला. तुझा व माझा मागचा हिशोब होता तो क्लिअर झाला, तुझा दोष नाही. आता तो शिकारी म्हणू लागला, भगवान, तुमचा व माझा, तुम्ही राजा मी रंक, तुमचा आणि माझा काय हिशोब असू शकतो. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की मी श्रीराम रूपात आलो होतो राजा दशरथच्या घरी, आणि तुम्ही होतात बाली सुग्रीवाचे भाऊ. त्यावेळी मी तुम्हाला वृक्षाच्या आड घेऊन धोका देऊन मारले होते, आणि तुम्ही तेव्हा म्हटले होते की तुम्हाला याचा बदला द्यायला लागेल, तुम्ही युद्धाच्या नियमात फेल झाला आहात. तेव्हा मी म्हटले होते की तुला बदला देईन. आज तुझे माझे ते अकाउंट क्लिअर झाले. आता इथे परमात्मा सांगतात, बदला कहीं ना जात है इस 3 लोक के माही, सतगुरु मिले कबीर से फिर लेन देन कछु नाही. आता काय सांगतात की तिन्ही लोकांच्या या भगवानांना पण आपले टिट फॉर टॅट पूर्ण करावे लागते, आणि तुम्ही यांच्याकडून तुमचे संस्कार कापण्यासाठी यांची भक्ती करत आहात की आमचे पाप जाईल, आमचे दुःख दूर करो, आम्हाला सुख देवो. हे स्वतःचे दुःख नाही दूर करू शकले, तुमचे कसे करणार. भगवान म्हणत असत कबीरजी, आणि समर्थ कबीर साहेबांना शरण आल्याने मग हे देणं घेणं समाप्त करतील तुमचं, काही नाही राहणार.
सगळी आपली लेखणी यांच्याकडे समर्थांकडे पॉवर असते कि मासा घटे ना तिल बधे विध ना लिखे जो लेख और साचा सतगुर मेट कर ऊपर मार दे मेघ। आता पुण्यात्म्यांनो, सूक्ष्म वेदात सांगितलंय, दुर्वासा को पे तहा समझन आई नीच 56 करोड़ या 2 कटे वो मची रुद्र की कीच। आता हा भगवानांचा तर दिला हिसाब किताब तुम्हाला। हे भगवान तर असे होते तुमचे। आता ज्यांना तुम्ही ऋषी महर्षी मानत होतात, दुर्वासाजींना तोफ मानत होतात की मोठे महापुरुष आहेत, ते तर नीच होते 1 नंबरचे। सूक्ष्म वेदात त्यामध्ये परमात्म्याने म्हटले आहे की दुर्वासा कोपेत हा, हे दुर्वासा तिथे क्रोधित झाले। कोणत्या गोष्टीवर? मुलांनी चेष्टा केली, काय वीज पडली होती, साधू संत ठीक आहे बाळा पळ जा, खबरदार पुढे बकवास केलीस तर। हे निकम्यांनो, असे करतात संतांबरोबर, चेष्टा करतात, इतके म्हणून सोडू शकत होता। आणि शाप दिला, तुमचा नाश होईल। सामान्य व्यक्तींपेक्षाही खालच्या दर्जाचे होते हे लोक, ज्यांना महर्षी मानत होते। एका बुजुर्ग माणसाशी, मोठ्या माणसांशी कोणी बालक चेष्टा पण केली तर त्याला इतका भयंकर शाप देऊ करतात। पुण्यात्म्यांनो, जसे कोणाच्या हातात बंदूक आहे, पिस्तूल आहे, आणि कोणी बालक चेष्टा करतात आणि तो त्याला गोळी मारेल, तो तर एक वेडा माणूस असेल। समर्थ आहे, त्याला तर माहीत आहे त्याला किती किती भयंकर वस्तू देत आहे आणि कोणावर निशाणा धरत आहे। तो नीच व्यक्ती असतो, चेष्टा केलेली पण इतकीशी ही सहन नाही करू शकत। तर अशा स्थितीचे होते ते ऋषी, ज्यांच्याकडे ही हत्यारे होती वचनाची व शाप देण्याची। तर इथे सूक्ष्म वेदामध्ये लिहिलंय की दुर्वासा को पे तहा क्रोधित झाले और समझने आई नीच। हा पण नाही विचार केला की तू काय करायला जातेस। और 56 करोड़ या 2 कट गए और वह मची रुद्र की कीच। म्हणजे रक्ताचे पाट वाहिले, रुधिराचे पाट वाहिले, 56 कोटी लोक जिथे मृत पावले आणि नदी बनून वाहू लागली रक्ताची, रुधिराची। तरी इथे पुण्यात्म्यांनो, ना तर हे भगवान समर्थ ज्यांची आपण पूजा करतो, ना हे ऋषी एक आण्याचे ज्यांना कोणतं ज्ञानच नव्हतं, यांना हे नव्हतं माहीत की भगवान कोण आहे। आता हे भगवानासाठी निघाले होते घरातून, साधना करू, भक्ती करू, अंगार, अरे जिथे अंगारातून शीतलतेचा शोध करू लागले, अंगारावरून चालण्याचे अभ्यस्त झाले। थोड्या आचेला, थोड्याशा आगीला, आचेला आपण सुख मानतो। झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मन मोद, ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद। आता परमात्मा काय सांगतात? भाई तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करे मन, सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करे मन, सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। भाई घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो। घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो। सुख देव ने दुख के डर से, गर्भ में माया त्यागी हो, गर्भ में माया त्यागी हो। तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। भाई जंगम दुखिया योगी दुखिया, तपस्वी को दुख दूना हो। जंगम दुखिया योगी दुखिया, तपस्वी को दुख दूना हो। आशा तृष्णा सब में व्यापे,
कोई महल न सुना हो, कोई महल न सुना हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो, उदय अस्त की बात करते हैं मन सबको कियो विवेक हो, सबका किया विवेक हो। भाई साच कहूं तो जग ना माने, पर झूठ कही ना जाई हो। साच कहूं तो ये जग ना माने, पर झूठ कही ना जाई हो। ये ब्रह्मा विष्णु शिव जी दुखिया, जिन ये राह चलाई हो, जिन ये राह चलाई हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो, उदय अस्त की बात करते हैं मन सबका किया विवेक हो, सबका किया विवेक हो। भाई सूरपति दुखिया भूपति दुखिया, रंक दुखी बपरीती हो। सूरपति दुखिया भूपति दुखिया, रंक दुखी बपरीती हो। कहे कबीर और सब दुखिया, एक संत सुखी मन जीती हो, संत सुखी मन जीती हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो, उदय अस्त की बात करते हैं मन सबको किया विवेक हो, सबका किया विवेक हो। सूरपति दुखिया भूपति दुखिया, रंक दुखी बपरीती हो। सूरपति दुखिया भूपति दुखिया, रंक दुखी बपरीती हो। कहे कबीर और सब दुखिया, एक संत सुखी मन जीती हो, संत सुखी मन जीती हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो, उदय अस्त की बात करते हैं मन सबका किया विवेक हो, सबका किया विवेक हो। पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे आणि धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला। तुम्हाला ही अनमोल वचने ऐकायला मिळत आहेत, जी ब्रह्मा विष्णू महेशला पण कल्पना नाही या ज्ञानाची, जो आपल्यावर वर्षाव केला भगवानाने, कधी सीडीच्या माध्यमातून, कधी सत्संगाच्या माध्यमातून, कधी चिपच्या माध्यमातून। परमात्मा तुमच्या आत्म्यावर वर्षाव करत आहेत आणि या ज्ञानाने एकदा परिपूर्ण झाल्यावर बघा मग भगवान इथे पण सुख देईल आणि सतलोकात जाल, जिथे कधी मृत्यू नाही होत, कधी वृद्ध अवस्था नाही येत, कोणत्या गोष्टीचा अभाव नाही तिथे। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? चंद्रकांत शिवाजी कसार। आपण कुठून आलात? वडाळा मध्यव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आपला व्यवसाय काय आहे? शेतीचा व्यवसाय आमचा। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 10/6/14 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही वडलोपार्जित वारकरी संप्रदायाची भक्ती करत होतो। पंढरपूरला जाणे, संक्रांतीचं तिथं ज्ञानेश्वरी पारायण करणे, श्रावण महिन्यामध्ये याच्या पोथ्या वाचणे, गावात सप्ताह करणे, नवरात्रामध्ये देवीचं स्तवन करणे, नवरात्राचं 9 दिवस घट बसवणे, 10 दिवस गणपतीमध्ये गणपती करणे, वडलोपार्जी हे करायचो। कीर्तनाला जायचो, भजन म्हणत होतो, भजनाला जायचो, टाळ वाजायचो, कीर्तनात चाली म्हणायचो। असं वडलोपार्जित सेवा आम्ही मागची करत आलेलो आहोत। आणि हे असं करीत असताना
आम्हाला बरेच 40-45 वर्ष केलं वय गावात आम्ही प्रवचनाला महाराज बोलायचो तर ते त्यांना खर्च यायचा, प्रवचनाचे पैसे वगैरे द्यावं लागायचे त्यांना. आणि महाराज लोकांचं सगळं, महाराज तंबाखू खायचे, पानं खायचे, असे महाराज लोकच तंबाखू खायचे, त्याच्यामुळं आम्ही तंबाखू खायचो. त्याच्यामुळं आम्हाला ते व्यसनाधीन असल्यामुळं आणि आम्हाला त्याच्यात मागून मागून रस वाटाना. मग ते रस वाटाना मग आम्ही असं वाटायला लागलं की आपल्याला परमेश्वराची सेवा, खरा परमेश्वर कुठं मिळाला आपल्याला. परमेश्वराची सेवा तर करायची इच्छा, परमेश्वराला भेटायची इच्छा, पण खरा परमेश्वर आपण कुठं भेटू शकतो बाबा. मग परमेश्वराच्या शोधात लागलो आम्ही का आपण परमेश्वर कुठं भेटणार आहे बाबा. मग आम्ही साधू संत बघायला लागलो, आपल्याला जटाधारी साधू बघायला लागलो. ज्याची मोठी जटा भगवे कपडे जर असेल तर मग त्यांचं आम्ही दर्शन करायला लागलो. जिकडे तिकडं नाशिकला इकडं कुंभमेळा तिकडे तिकडे जायला लागलो, साधू संतांचं बघायला लागलो. आम्ही बघायला लागलो तर तिथं बी मन लागाना. नंतर आमच्या तिकडे गावात एक साधू आले, त्यांची सेवा केली. त्यांना मोठा आश्रम बांधून दिला. आश्रम बांधून दिल्यानंतर त्यांची सेवा केली, त्यांची बरेच दिवस सेवा केली. मग आर्ट ऑफ लिव्हिंगकडे जायला लागलो. आर्ट ऑफ लिव्हिंगला गेल्यानंतर तिथून थोडंसं बाजूला निघालो, ते गावातले साधू तिथं जायला लागलो. तर ते तिथं बी पटाना. मग तिथं पटल्यानंतर ते म्हणे तुम्ही क्षत्रिय आहे बाबा, क्षत्रिय लोकांना जर समजा हे नसन होत तर तुम्ही हे करा म्हणे. माळ काढली तिथून राग माळ काढल्यानंतर मी नास्तिक झालो. तिथं नास्तिक झाल्यानंतर मग मी पूर्ण प्यायला लागलो. म्हणजे काही व्यसनाधीन कुटुंब माझं व्हायला लागलं. मुलांचं प्रपंच एकदम याच्यात गेला, कारण मी घरचं कामं वगैरे काही करीत नव्हतो. महाराज लोकांच्याच नादी लागायचो, इकडे यायचो तिकडे जायचो. नास्तिक झाल्यानंतर मग मी व्यसनाधीन झालो, दारू प्यायला लागलो, हे करायला लागलो. त्याच्यामुळे मी तिथून बाजूला निघालो आणि शांत झालो. मग सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या सान्निध्यात कसे आलात? मी एक दिवस असं TV पुढं बसलो होतो दारू पिऊन आणि सत्संग बघत होतो. सत्संग म्हणजे असं कीर्तन प्रवचन बघायला गेलो. चॅनेल चालले, कुठल्या चॅनलला कार्यक्रम बघावं म्हणलं. तिथं गेल्यानंतर संत रामपालजी महाराजांचा तिथं लाईव्ह कार्यक्रम चालू होता आणि शंकराचार्यांना प्रश्न विचारले जात होते का व्रज या शब्दाचा अर्थ काय. तर ते म्हणत होते वज्र या शब्दाचा अर्थ येणं, व्रज या शब्दाचा अर्थ येणं आहे. आणि ज्यावेळेस सगळ्यांचं उत्तर एकच आलं त्या शंकराचार्यांचं. आणि मग संत रामपालजी महाराजांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणे व्रज या शब्दाचा अर्थ जाणं आहे. मग त्यांनी ते याच्यात गीतात खोलून दाखवलं तर मी म्हणलो आपलं शंकराचार्यांवर तर आपण देह ओळून टाकलेलं आहे. आपण हे भारत देशाचे चार शंकराचार्य रक्षक आहे, यांच्यामुळं भारत देश हिंदू धर्म पाळला जातो आणि यांना हरवणारी व्यक्ती कोण भाऊ. मग मी तिथून पुढं दररोज यांचं प्रवचन बघायला लागलो. यांचा कार्यक्रम बघायला लागल्यानंतर मला तंबाखू खाऊशी वाटाना, मला व्यसन असं करूशी वाटाना मला. मग मी यांच्या शोधात लागलो, आता इतकं लांब जायचं कसं. मग असं तिथं कार्यक्रम, त्यांचे फोन नंबर घेतले, फोन पत्ता घेतला. मग असं शोधत आम्ही तिथं गेलो बारवाल्याला गेल्यानंतर मग आम्ही तिथं नामदान घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण परमेश्वराच्या शोधार्थ सत्संग बघत होतात TV चॅनलच्या माध्यमातून, आणि असंच एक सत्संग बघता आपल्याला संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघावयास मिळालं आणि संत रामपालजी महाराज ज्ञान देता ते आपल्याला पटलं आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत आलात, त्यांच्या भक्तिमार्गात आलात, त्यानंतर आपल्या ज्या मनामध्ये जे प्रश्न होते, जी काही सद्गुरूची व्याख्या आपल्या मनामध्ये होती, ती आपल्याला पूर्णपणे आढळून आली का आणि आपल्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत मिळालं का? होय, मी ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या सेवेमध्ये आलो त्यावेळेस माझी जी भूक होती परमेश्वर शोधायची, ती इच्छा पूर्ण झाली माझी. आणि प्रवचन ऐकायचं, सत्संग ऐकायचं. मग तिथून पुढं मी दररोज सत्संग ऐकायला लागलो, प्रवचन वगैरे ऐकायला लागलो. त्याच्यानंतर रोज माझे एक प्रॉब्लेम आहे ना,
ते सॉल्व होत गेले तर नशेचं लक्षातच नाही येत नव्हतं. नशा करावा का तंबाखू खावा का दारू पिऊ, हे मांसाहार, हे सगळं ऑटोमॅटिक सुटून गेल्यानंतर मग असं वाटायला लागलं का आपण आता फ्रेश व्हायला लागलो. घरचे सुद्धा आमचे भगतमतीन ते म्हणे आपली आधी त्यांचा विश्वास नव्हता. ते म्हणत होते जर समजा या महाराज तंबाखू सुटली तर या महाराजांना आपण मानू बुवा, भगतमती म्हणत होत्या. तर ते गपचीप पाहायला लागल्या चोरून खिशामध्ये का कुठं तंबाखू लपून ठेवलेली आहे का काय नशेचं काहीच प्रकार सापडणार. मग त्यांना खरं वाटलं माझं, आणि मग आमचं कुटुंब इतकं सुखी समाधानी हळूहळू व्हायला लागलं. आणि आमची इच्छा पूर्ण झाली भक्ती संत रामपालजी महाराजांच्या सेवेमुळं. त्याच्यामुळं आम्ही इतके समाधानी झाल्यानंतर मग भगतमतीने सुद्धा आमचं नामदान घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे आपण आज समाधानी आहात. आपला जो शोध आहे तो पूर्ण झालेला आहे, आणि आपल्या कुटुंबालासुद्धा ही खात्री पटली की संत रामपालजी महाराजांमुळेच आपण व्यसनमुक्त झाला आहात. हा एक आपल्याला लाभ मोठ्या प्रमाणात बघाव्यास मिळालाच आहे. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही शारीरिक, मानसिक, आर्थिक या स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का? आर्थिक लाभ म्हणाल तर आर्थिक लाभ आम्ही कायम कर्जबाजारी राहत होतो पूर्वी, आणि संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर आमचं व्यसन वगैरे सगळं सुटलेलं असल्यामुळं ते पैसे वाचायला लागले, घरात सुखशांती मिळायला लागली, पिकं पाण्यावर जास्त लक्ष द्यायला लागलो आम्ही, शेतीमध्ये सुद्धा. आणि उत्पन्न आटोप इतकं वाढलं. पहिलं जे कायम कर्जबाजारी राहायचो, आज आमच्या अकाउंटला कमीत कमी ₹1,00,000-2 लाख रुपये पडेल असतात कायम, म्हणजे नफा व्हायला लागला. आणि तो आमचा खर्च कमी झाल्यामुळं आमचं बॅलन्स वाढल्यामुळं कुटुंबाला, शेजारी पाजारी लोकांना अजून खरं वाटलं बुवा का ह्या भक्तीमध्ये काहीतरी चीज आहे. कारण हे भक्तीच्या आधी लोक आम्हाला जे नाव ठेवायचे का इथं कसं आहे बुवा, मूर्तीपूजा नाही, काय नाही, मग यांचं परिस्थिती कशी होती. आणि मग लोक आमच्याकडे बघायला लागले, हे उपास धरत नाही, आता काही करीत नाही, तरी यांना आता सुखप्राप्ती कसं काय व्हायला लागली, यांची पैसे पाणी, यांची पिकं पाणी चांगले कसं काय यायला लागले बुवा. आणि मग आमचं असंच उत्पन्न वाढलं, सगळं आमचं फायदा जिकडून तिकडून फायदा झाला, आणि सगळं कुटुंब सुखी झालं आमचं. आणि मोठ्या मुलांनी सुद्धा नामदान घेतलं माझ्या. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ झाला का? या व्यतिरिक्त म्हणाल तर पहिलं जे समजा नशा करायला लागल्यामुळं जे लोक नाव ठेवत होते ते लोक आता ह्या भक्तीत आल्यामुळं आता हळूहळू चांगलं म्हणायला लागले का खरंच ह्या भक्तीमध्ये काहीतरी दम आहे बाबा. लोकांना बी आम्ही भक्ती समजून सांगितल्यानंतर लोकांनाही सुद्धा ते सेवेचा लाभ घेतला, पुस्तक वाचले, सत्संग बघितले, लोकांनी सुद्धा नामदान केलं, आणि त्यांनी सुद्धा त्यांचं जन्माचं कृतार्थ करून घेतलं. सतलोकाची जी आस होती आपली जायची, कुठंतरी आम्ही परमेश्वराच्या शोधात होतो, आम्हाला तळतळीनं आम्ही रात्रंदिवस भजन पूजन सगळं केलं तरी आम्हाला परमेश्वर भेटत नव्हते. पण इथं आल्यानंतर आमची सगळी इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग लोकांना बी आनंद आमचं वातावरण झालं. नंतर एक वेळेस असं झालं का आम्ही शेतात गेलो होतो भाजीपाला तोडायला. भाजीपाला तोडायसाठी तिथं गेला असताना तर मंडळीला आमच्या पान लागलं. पान म्हणजे सर्पदंश झाल्यानंतर रानातूनच आम्ही दवाखान्यात घाबरलो होतो. आता काय करावं काहीच कळेना. मग मंडळीनं ते फडकं हाताला बांधून घेतल्यानंतर तिला गाडीवर बसवल्यानंतर ते आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर निम्म्या रस्त्यात तिला चक्कर यायला लागली. म्हणलं आता तुला धरायला कोणीच नाही मागं, तूच मला आवड म्हणलं, आणि आपण परमात्म्याचं चिंतन करू म्हणलं. मी प्रथम नामाचं जप करायला लागलो, आणि भगतमतीला म्हणलं तुला जसं शक्य होईल तेवढं तू बी जप कर. जप केल्यानंतर दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्या गाडीवरून ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मला असं लक्षात आलं का आपण आता परमात्म्याला आश्रमात फोन लावल्यानंतर आम्हाला ताबडतोब तिथून फोन केला. आम्ही कॉईन बॉक्सवरून फोन केल्यानंतर तिथून आम्हाला 5 मिनिटाच्या आत उत्तर आलं का परमात्मा दया करण्यावाले, खाली तुम दवाखाने में जाके इलाज करो, आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी गुण येऊन म्हणजे तुमचा रिपोर्ट येईल म्हणून. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं सर्पदंश झालं. डॉक्टरनी चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणे हे विषारी. त्यांनी विचारलं सापाचं लक्षण कसं होतं, कलर कसा होता, तिची किती लांब होता. आमच्या भगतमतीने सांगितलं किती लांब होता, कसा होता, काय सगळे टिपके टापके कलर सांगितल्यानंतर डॉक्टरने आम्हाला शॉकिंग न्यूज हे केलं का हा साप तर मनेर आहे,
आणि याचं लक्षण एकदम भयान असतं. तर आम्ही घाबरून गेलो. घाबरून गेल्यानंतर मग मी परमात्म्याला मनातून पुन्हा अरदास लावली, मनातून धावा केला परमात्म्याचा. त्यांचा धावा केला संत रामपालजी महाराजांचा धावा केल्यानंतर आम्हाला तिकडून उत्तर आलं सकाळपर्यंत तुम्हाला रिपोर्ट येईल म्हणे. आणि डॉक्टरनी तर सांगितलं होतं का पुण्याला दवाखान्यात न्यावं लागेल. पुण्याला दवाखान्यात न्यायची आम्हाला दुसऱ्या दिवशी अजिबात पाळी नाही आली. आणि संत रामपालजी महाराजांनी जे सांगितलं होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येईल, ते दुसऱ्या दिवशी सकाळी खरोखर चेकिंग झाली आणि रिपोर्ट नील आला आणि आम्हाला 11 साडे 11 वाजता डिस्चार्ज झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वर आणि परमार्थ या गोष्टींचं ज्ञान झालं आणि आपण सद्भक्तीला लागलात. त्याचप्रमाणे त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे पूर्वीचे गुरुबंधू आहेत, त्याचप्रमाणे जे आपले आप्तेष्ट किंवा नातलग म्हणा, जो मित्रपरिवार आहे आणि खास करून जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी सर्वांसाठी संदेश देण्याची माझी तर काय पात्रता नाही, पण मी सगळ्यांना एक हात जोडून विनंती करू शकतो का कशाला तुम्ही फुकट टाईमपास करू नका कुठं. तुम्ही इतके दिवस, आता आम्ही सुद्धा 40-45 वर्ष आमचे व्हायला गेले, तसे तुमचे घालू नका. आणि ह्या संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत या ज्ञानगंगा वाचा आणि सतलोकात जाण्याचं फक्त यांच्याकडंच असं एक चान्स आहे आपल्याला. मुक्ती इथं यांच्या सेवेमध्ये मुक्ती आहे, दुसऱ्या सेवेत कुठंच मुक्ती होणार नाही. इथं आल्याशिवाय तुम्हाला कोणालाही पर्यायच नाही, तर तुम्हाला इथं यावंच लागेल अशी माझी हात जोडून सगळ्यांचं जनतेस प्रार्थना आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडेच सद्भक्ती आहे आणि त्यांच्याकडेच मोक्षाचा मार्ग आहे, हे आपण कसं सांगू शकता? कारण आपण याच्या अगोदर जे काही भक्तिसाधना करत होतात, वाण्या गात होतात, त्या वाण्यांचा अर्थ आपल्याला काय लागत होता की आपण असं म्हणू शकता की संत रामपालजी महाराजांकडेच आज ही सद्भक्ती आहे आणि याच्यामुळेच माणसाचा मोक्ष होऊ शकतो, हे आपण कसं काय म्हणू शकतात? दररोज समजा वेगवेगळ्या चॅनलवर कार्यक्रम असतो. संत रामपालजी महाराज गीता खोलून प्रत्येक पान ओवी समजून सांगतात आणि मग ते हे करता करता प्रत्येकाला त्याची अर्थ कळला जातो. आणि मग अशा प्रकारे सगळे आम्हाला कळलं का ह्या भक्तीशिवाय, यांच्या भक्तीशिवाय कुठंच पर्याय नाही. हे दररोज गीतेतूनच सांगतात आणि गीतेवरच सगळं आपलं हे चालू आहे, जग चालू आहे. म्हणून आमचं इथं याच भक्तीवर विश्वास बसला ठाम का इथंच मोक्षाचा मार्ग फक्त यांच्याकडेच आहे, संत रामपालजी महाराजांकडं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पवित्र धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर कोण आहे आणि त्याची साधना कशी करायला पाहिजे, आणि हाच मार्ग आज संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायांना सांगत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान, अनुग्रह घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडनं सतमंत्र घ्यायला हवेत, तर असं कोणाला भासत असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? ज्याप्रमाणे वेगवेगळ्या चॅनेलवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असतो, तर तो कार्यक्रम बघायचा. त्याच्यावर नंबर्स वगैरे येतात, त्या नंबर्सला ते फोन लावायचे. फोन लावल्यानंतर ते आपल्याला नामदीक्षा केंद्र, आता जागोजागी प्रत्येक जिल्ह्यात नामाचे केंद्र झालेले आणि आपल्या जवळचं केंद्र ते सुचवतात, फोन नंबर देतात, ते आपल्याला बी फोन करून सांगतात आणि आपण नामदान घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे. आपलं सगळी व्यवस्था नामदानाची होऊन जाते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. तर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? पैसे तर नामदीक्षेसाठी 1 रुपयासुद्धा लागत नाही. आपणच ती आपली इच्छा प्रगट केल्यानंतर, फोन केल्यानंतर त्यांचेच आपले कोणी 1 रुपयासुद्धा घेत नाही आणि आपल्याला उलटं आनंद होऊन जातो नामदान घेतल्यानंतर. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.